कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुम्ही मैत्री तुमची इतकी वर्ष जपलेली आहे, 25 वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे, बरोबर की नाही? मग या 25 वर्षात तुम्ही पिकनिक किंवा बाहेर जाणं जमून असं होतं की आता नाही जमत? आधी फ्रिक्वेंटली व्हायचं, आता थोडंसं कमी झालंय कारण सगळ्यांचे जॉब्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत। पण आधी आम्ही खूप फिरलेलो, खूप म्हणजे खूप। पण तुमची जी शाळा होती ती फक्त मुलींची होती की नाही, मुलांची पण होती, मुलींची पण होती। कॉलेज पण तुमचं रियुनियन झालं आता शाळेत कधी? नाही, शाळेत नाही झालं। कारण बऱ्याचदा आम्ही असं बघतो की रियुनियन करतोय पण होतच नाही। पण आज जेव्हा शाळेतले जे कोणी कार्यक्रम बघतील हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल तुमच्याबद्दल? जलस फील करतील आमच्याबद्दल। यांनी स्वतः आम्हाला सांगितलं नाही असं पण होऊ शकतं। पण तुम्ही ठरवूनच आला ना 6 जणीत जायचं? नाही, ऍक्च्युअली त्यांनी ग्रुपमध्ये टाकलं होतं, पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी केलं। म्हणजे संसार ग्रुप आमचा जो स्कूलचा आहे त्याच्यामध्ये टाकलं होतं। पुण्यामध्ये जे आहेत त्यांनी प्रेफरन्स जास्त ते पाहिल्यावर मिस करतील की अरे आम्ही चान्स मिस केला गेट टुगेदर। आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची? मी सगळ्यांची, म्हणजे घरातल्यांची काही चुकलं असेल तर मला माफ करा माझ्याकडे। मी स्पेशली मम्मी पप्पांची मागेल, कारण मी जास्त चिडचिड करते। स्पेशली मम्मी पप्पांवर जास्त चिडचिड करते। का हो? ते जवळचे असतात ना सर, आपण करू शकतो। त्यांची क्षमा मागा। हो, मी घरी सगळ्यांची क्षमा मागेल, काही पण चुकलं असेल वगैरे तर सगळ्यांना। मी सगळ्यांची मागेल। मी माझ्या बाबांची मागेल। का? ते नाही आहेत आता, बट मी त्यांना वाचवायला तेवढे प्रयत्न नाही करू शकत। कुठे होता तेव्हा? मी पुण्यातच होते। ॲक्च्युली त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता। मी खूप प्रयत्न केले, बट 6 महिन्याच्या आत। मी माझ्या आईवडिलांची, सासू सासऱ्यांची जर कधी नकळत माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी त्यांची माफी मागेल आज। पण मला सांगा, सासू सासऱ्यांबरोबर राहणं चांगलं की नवरा बायको दोघांनीच लांब दूर राहणं चांगलं? मला असं वाटतं त्यांच्यासोबत राहणं चांगलं, खूप काही गोष्टी मॅनेज होतात। तुमचं काय म्हणणं? माझं पण तेच आहे, सासू सासरे हवेत। म्हणजे जसं की लहानले आपले मुले त्यांना सांभाळायला, मुलं सांभाळायला तसं नाही, अरे म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार होतात। संस्कार पण होतात। आणि माझं कसं, माझं ऑपरेट झालं होतं तर माझी बेबी 8 महिन्याचीच होती, तर माझ्या सासूबाईंनी सगळं केलं। मला पण वाटतं सासू सासरे असले पाहिजे सोबत। का? तर सपोर्ट राहतो एक, म्हणजे आपले काही डिसिजन वगैरे घ्यायचे असतील ना, मग त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला कामी येतो। सर मला पण तसंच वाटतं की सासू सासरे घरी पाहिजेत। म्हणजे जेवण वगैरे करून नसले तर एकदम नाही सर, कधी घरी नसले तर एकदम रिकामं वाटतं घर, मग तेव्हा असं वाटतं की नाही म्हणजे। पण इतकं त्याही तुमच्यावर चिडतात, तुमच्या चुका दाखवतात सासूबाई, मग तरी का पाहिजे तुम्हाला त्या? सर मग समजून पण घेतात ना सासू सासरे। काय पाहिजे कशाला? घरी पाहिजेत, म्हणजे असं सपोर्ट असतो आणि काही चुकलं तर ते माफ पण करतात। कुठला बदल केला पाहिजे सासूबाईंनी त्यांच्यासोबत? त्यांनी नाही केलं पाहिजे, मीच केलं पाहिजे। मी थोडी काय बाबा, आज सासूबाई म्हणजे 4 तांबे जास्त पाणी पिते। हो, सगळेजण फॅमिली सोबत असलेलेच कधी पण चांगले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।